एक शापित आत्मा. शांता हा एक असाच जन्मजन्मांतरी वैधव्याने पोळलेला शापित आत्मा होता. पुढे शांतेला सिद्धी प्राप्त होऊन श्री सद्गुरूंशी संवाद होऊ लागल्यावर शांतेने एके दिवशी त्यांना आपल्यावर हा बालविधवा होण्याचा प्रसंग का आला असं विचारलं असता सद्गुरूंनी तिच्या मागील अनेक जन्मांचा उलगडा करून दिला. शांतेचे यापूर्वीही असेच वैधव्याने पोळलेले 6 जन्म पार पडले होते आणि हा 7वा जन्म होता. विशुद्ध जन्म. याप्रमाणे पूर्वीचे 6 जन्म भोगल्यावर पूर्ण मुक्तीकरता शांतेच्या रूपाने हा 7वा जन्म घेऊन तो आत्मा या भूमीत आला. शांतेचा हा 7वा जन्म स्वभावतःच संयमी, सदाचारी आणि चिंतनशील निघाला. परिस्थितीने पुढे तिला अनेक चांगली वळणं लावली, पण तिचा स्वभावही मुळातच परोपकारी, निर्मळ आणि पवित्र गोष्टींकडे झुकलेला असा होता. जणू मागच्या सर्व जन्मात ती इतर सर्व तत्वांचं शुद्धीकरण करून मूळ अहंकाराच्या शुद्धीकरिता हा 7वा जन्म घेऊन आली होती. आत्म्याला जीवरूपाने या जगात प्रकट होण्याकरता 8 तत्वांचं आवरण स्वीकारावं लागतं. 1. अहंकार म्हणजे जगात मीपणाने वावरणारी अहंवृत्ती. 2. बुद्धी म्हणजे त्या मीला विश्वाचा परिचय करून देणारं संवेदना केंद्र. 3. मन त्या विश्वाशी इच्छा अनिच्छांचे धागेदोरे विणणारं भावकेंद्र. 4. आकाश विचार आणि भावना प्रक्षेपित करणारं ध्वनितत्व. 5. वायू म्हणजे चलनवलन घडवणारं प्राणतत्व. 6. अग्नी म्हणजे तेज आणि क्षमता देणारं शक्तितत्व. 7. जल म्हणजे संजीवन देणारं रसतत्व. आणि 8. भूमी म्हणजे आधार देऊन पोषण करणारी धराशक्ती किंवा अन्नतत्व म्हणजेच पार्थिव शरीर. पहिल्या 3 तत्वांना अंतःकरण म्हणतात आणि पुढच्या 5 पंचमहाभूत असं नाव आहे. या 8 तत्वांच्या आधारावरच जीवाचं सारं जीवन चालत असतं. गीतेमध्ये याच 8 तत्वांना आत्म्याची अष्टधा प्रकृती असं म्हटलं आहे. भूमिरापो नलो वायुः खं मनो बुद्धिरेव च अहंकार इति यं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. भूमी, आप म्हणजे जल, अनल म्हणजे अग्नी, वायू, खम म्हणजे आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार अशी ही माझी अष्टधा भिन्ना म्हणजे 8 प्रकारांनी विभागलेली प्रकृती म्हणजे जीवाचं व्यक्तिमत्व किंवा मूर्ती घडवणारी मूळ कारण सृष्टी आहे. गीता 7 आणि 8 श्लोक. ही 8 तत्व ज्या प्रमाणात शुद्ध तेजस्वी निकोप असतील त्या प्रमाणात जीवन पवित्र, तेजस्वी आणि उदात्त बनतं. पण तीच सदोष, निर्जीव आणि दुबळी असली तर जीवनही त्या प्रमाणात दुबळं, निस्तेज, हलकं-सलकं पदरी येतं. ही 8 तत्व म्हणजेच जीवाचे पूर्वकर्मानुसार प्राप्त झालेले प्रारब्ध किंवा दैव होय. त्यांच्यातील बऱ्या वाईटाचेच परिणाम जीवनात भोगावे लागतात. अवतारी सिद्ध महात्म्यांना ही तत्व इच्छाशक्तीने आपापल्याला हवी तशी निवडता येतात आणि वागवताही येतात. यालाच सिद्धी म्हणतात. पण सामान्य माणसांना ती त्यांच्या पूर्वकर्माप्रमाणे मिळतील तशी घेऊनच जन्माला यावं लागतं. या सदोष दुबळ्या तत्वातूनही सिद्धी मिळवायची असेल तर त्याकरिता कठोर साधना, तपस्या करावी लागते. त्याच्यातील दोष काढून टाकून ती शुद्ध, निकोप, तेजस्वी बनवावी लागतात. या साधनेकरिता जीवाला अनेक जन्मही घ्यावे लागतात. एकेका जन्मात केलेलं पुण्य वा संस्कार साचत जातात. ते पुढच्या जन्मात प्रेरणा देतात आणि एकंदर बेरीज पूर्ण झाल्यावर जीवाला परमसिद्धी मिळते. गीतेमध्ये 6व्या अध्यायाच्या शेवटी या क्रमाने मिळणाऱ्या सिद्धीचं यथार्थ दर्शन घडवलं आहे. अनेक जन्म संसिद्धो स्ततो याती परांगतिम म्हणजे अनेक जन्मांच्या सिद्धीनंतर साधकाला परमगती मिळते. गीता श्लोक 6:45. शांतेने हा 7वा जन्म घेतला तो मुख्यतः अहंतत्वाच्या शोधनाकरिता हे तिच्या एकंदर उपासनेवरून दिसून येतं. तिची इतर तत्व मूलतः सात्विक, पवित्र आणि तृप्त होती. उदात्ततेकडे, उच्चतेकडे त्यांचा नेहमी कल असे. हीनता व कंजूष वृत्ती त्यांना कधी शिवलीच नाही. पूर्वीच्या जन्मात तिने त्यांची साधना केली असेल
सर्व तऱ्हेंच्या इच्छांवर तिचं कमालीचं नियंत्रण असे. भूक तहान तर सोडाच, पण इतरही सर्व गरजांवर तिने पराकोटीचा विजय मिळवला होता. स्वतःचा असा संग्रह तिने कधी कसला केलाच नाही. अत्यंत आवश्यक म्हणून अन्न, वस्त्र आणि निवारा यांचा ती गरजेपुरता उपयोग करी. पण त्यातही कसली आसक्ती वा अभिलाषा मुळीच नसे. मिळेल त्यात तृप्ती, नाही मिळाले तरी खंत नाही. एक विलक्षण सात्विक प्रसन्नता वा समाधानी वृत्ती सदैव तिच्या व्यक्तिमत्वात भरून राहिली होती. दुसऱ्यांच्या उपयोगी पडण्याचा मात्र तिला जबरदस्त हव्यास. असेल नसेल ते दुसऱ्यांकरता वेचण्याची सदैव हौस. इतरांकरता तिने देवाजवळ पुष्कळ मागितलं आणि घेऊन दिलंही, पण स्वतःकरता मोक्षाचीही इच्छा केली नाही. ती देवाजवळ स्वतःला एवढंच मागायची, माझा मीपणा घालवा, अहंकाराचा निराश करा.